कत्तलखान्यावर कारवाई करून 3 आरोपींकडून 3,33,435 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. अहिल्यानगर शहरातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मुकुंदनगर येथे कत्तलखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. 3 आरोपींकडून 3,33,435 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 13 मार्च रोजी केलेल्या कारवाईत आरोपी अल्ताफ कुरेशी, मुदस्सर कुरेशी आणि शकील कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले, तर सोफियान कुरेशी आणि वसीम तवेरा हे आरोपी फरार आहेत. आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 144 नुसार प्राणी संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, अनंत सालगुडे, सुनील पवार, शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, अतुल लोटके आणि सागर ससाने यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.